नमस्कार, मी सुनील मयेकर. सुनील अँड सीमाज किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला बाहेरचं सँडविच खूप आवडतं. ते साधं सँडविच बोला की टोस्ट सँडविच कसं. आज आपण टोस्ट सँडविच घरी बनवूया आणि ते कुठल्या पद्धतीने बनते आणि ते किती हेल्दी असतं, त्याच्यामध्ये किती प्रकारचे व्हेजिटेबल पडतात ते तुम्ही बघा, तुम्हाला नक्की आवडेल. टोस्ट सँडविच बनवण्याकरता सगळ्यात आधी आपण बटाटे उकळून घेऊ. मी इथे स्टीमर यूज करते, तुम्ही स्टीमर किंवा ओपनमध्ये सुद्धा बॉईल करून घेऊ शकता. त्याच्यानंतर उरलेले साहित्य बघून घेऊ. कांदा, गाजर, बीट, टमॅटो, आलं लसूण मिरचीची पेस्ट. ह्यात तुम्हाला आवडत्या भाज्याही तुम्ही इन्क्लूड करू शकता ॲडिशनल. आता एका पॅनमध्ये तेल घेऊया. तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ. आता मोहरीला तडतडायला देऊ. जर मोहरी तडतडली नाही तर आपल्याला ती कडू लागू शकते, त्यामुळे ती मोहरी आधी तडतडली पाहिजे. एकदा सगळ्या मोहरी तडतडल्या की त्याच्यामध्ये आपण जिरं घालून घेऊ. आता जिरं नेहमी मोहरी तडतडल्यानंतर टाकावी, नाही तर जिरं जळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकदा मोहरी तडतडली की मग त्याच्यामध्ये जिरं घालून घ्या. जिरं पण 1-2 सेकंड गरम झालं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं हिंग घालूया. हिंग नेहमी पचण्यासाठी चांगलं असतं, त्यामुळे त्याचा वापर जितकं जेवणामध्ये केलं तेवढं चांगलं असतं. ते हिंग घातल्यानंतर 2-3 सेकंड्स थोडे गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण मोहरी, जिरं व्यवस्थित सगळं गरम झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपण कांदे टाकून घेऊया. कांदे टाकून ह्याला व्यवस्थितपणे परतून ते थोडंसं गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत किंवा नरम होईपर्यंत फ्राय करून घेऊया. याच ठिकाणी कांदा टाकल्या त्याच्यासोबत आपण आपली आलं लसूण मिरचीची पेस्ट करून ठेवली होती ती टाकूया. त्याचबरोबर ह्यात थोडंसं आपण मीठ घालूया, जेणेकरून कांदा लवकर शिजेल. हे सगळं टाकल्यानंतर आपण परत एकदा थोडंसं मिक्स करून घेऊया. कांदा, आलं लसूण मिरची ह्याला व्यवस्थित फ्राय होऊ देऊ, जेणेकरून त्याच्याने खूप चांगला टेस्ट येतो. आलं लसूण मिरचीचा टेस्ट खूप चांगला येतो भाजीला. आता एकदा आपला कांदा नरम झालेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण थोडंसं पूर्ण शिजायच्या आधी इथे आपण आता गाजर आणि बीट टाकतोय. ह्या ठिकाणी तुम्ही अजूनही भाज्या यूज करू शकता, जे पण तुम्हाला तुमच्या पोरांना, मुलांना खायला द्यायचं, जे आयत्या वेळेस ते खात नाही. युज्युअली मुलांना भाज्या खायला आवडत नाही. तुम्ही ह्या ठिकाणी त्या सगळ्या भाज्यांचा उपयोग करू शकता, जे तुम्हाला त्यांना खायला द्यायचं आहे. बिकॉज सँडविच ह्या पद्धती त्यांना हा प्रकार खूप आवडत असतो. मुलांना त्याच्यात थोडंसं आपण व्हेरिएशन्स करून खायला दिले तर ते खूप आवडीने खातात. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही ॲडव्हान्टेज एक घेऊ शकता. तुम्हाला जे भाज्या मुलांना खायला द्यायचे ते सगळ्या भाज्या तुम्ही ह्याच्यामध्ये यूज करू शकता. या ठिकाणी मी फक्त गाजर आणि बीट घेतलेले आहे, बट ह्याच्यामध्ये तुम्ही अजून तुम्हाला फरसबी, शिमला मिर्च सगळं घेऊ शकता. एकदा हे शिजलं, गाजर, कांदे वगैरे सगळं शिजलं की आपण आता ह्यात टोमॅटो घालूया. आता पूर्ण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो नरम होईपर्यंत वाट बघूया. आता या भाजीला बघा किती सुंदर रंग आलेला आहे बीटमुळे. बीट हे शरीरासाठी खूप चांगलं असतं आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर ते मुलांना खायलाही आवडतं आणि ते सगळं खातात सुद्धा.
आणि हा नॅचरल कलर आहे, ह्याच्यामध्ये आर्टिफिशियल कलर नाही आहे. एकदा सगळं नरम झाल्यानंतर आता आपण ह्याच्यात सगळे मसाले घालूया. मिरची पावडर, हळद, धना जिऱ्याची पावडर, सगळं आता व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि थोडंसं 1-2 मिनटं परतून त्याला थोडं शिजवून घेऊया. टोमॅटो नरम होईपर्यंत आपण त्याला शिजवून घेऊया. आता तुम्ही बघू शकता टोमॅटो सगळा एकदम व्यवस्थितपणे नरम झालेला आहे. आपल्या भाज्याही व्यवस्थित गाजर, बीट वगैरे शिजलेलं आहे आणि कलरच ना. आता ह्यात आपण आपले उकडलेले जे बटाटे होते ते कुस्करून टाकायचे, स्मॅश करून टाकायचे. आपण इथे आता बेसिक भाजी बनवून घेतोय टोस्ट सँडविचसाठी. त्यामुळे ही मला एक खूप चांगली रेसिपी वाटते, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप ॲडव्हान्टेज घेऊ शकतात भाज्या मिक्स करण्याच्या, जे नॉर्मली मुलांना खायला आवडत नाही. ह्याच्यामध्ये तुम्ही ते सगळ्या भाज्या यूज करू शकता. फक्त कोणती भाजीला शिजायला किती वेळ लागतं त्याप्रमाणे त्याला आधी किंवा नंतर ॲड करावं आणि मग सगळ्यात शेवटी बटाटे ॲड करावे. आता व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यावरती बघा किती सुंदर रंग आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार. परत सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि होऊ शकेल त्याला स्मॅश करायचा प्रयत्न करा, कारण जेव्हा तुम्ही त्याला टोस्ट करणार तर ते ब्रेडमध्ये फाटायला नको. त्यामुळे होऊ शकेल तितकं व्यवस्थितपणे त्याला स्मॅश करून घ्या. आता आपली भाजी ॲक्च्युली पूर्णपणे व्यवस्थित रेडी झालेली आहे. जसं तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे. आता गॅस बंद करून घेऊया. गॅस बंद केल्यानंतर आपण थोडीशी साखर घालायची आहे, त्याच्याने थोडा टेस्ट चांगला येतो. थोडीशी वरतून साखर आणि थोडंसं निंबूचा रस. हे गॅस बंद करून घालूया. पुन्हा ह्याला व्यवस्थितपणे आपण आता मिक्स करून घेऊया. साखर खूप जास्त नाही घालायची, एकदम थोडीशी घालायची, जस्ट थोडीशी एक चव देण्यासाठी. नाही खूप जास्त घातली ती गोडच होण्याची शक्यता असते. कधी कधी बटाटेही गोडच असतात, त्यामुळे खूप हलकी चिमूटभर साखर घालायची. आता आपण जाऊया टोस्ट सँडविच करायला. आता मी इथे एक स्प्रेड बनवते. त्यात एक बटर घेतलं आहे, त्याच्यासाठी टोमॅटो केचप घेतला आहे, शेजवान चटणी घेतली आहे आणि मी इथे ऑर्गॅनो घेतला आहे. मी वेगवेगळ्या स्प्रेड्स न लावता मी काय करते की मी केचप, शेजवान चटणी हे सगळं एकत्र करून घेते आणि त्यातच आपण आता ऑर्गॅनो फ्लेक्स पण टाकूया आणि सगळं एकत्र मिश्रण बनवून घेऊया, जेणेकरून आपल्याला सेपरेट सगळं ब्रेडवरती लावायची गरज नाही. त्यामुळे एक स्प्रेड आधीच बनवून घ्या. आता ह्याच्यामध्ये तुम्ही अजून मेयोनेजही घालू शकता. तर ह्या गोष्टी मुलांना फार आवडतात आणि ही तुमच्याकडे ती ट्रिक आहे. तुम्ही स्प्रेड त्यांना जे आवडतं ते बनवू शकता आणि भाज्या तुम्हाला ज्या आवडतात आणि तुम्हाला जे मुलांना खायला द्यायचे आहेत त्या तुम्ही करू शकता. सो ही खूप एक चांगला वे आहे त्यांना खायला देण्यासाठी. आता आपण टोस्ट करण्यासाठी ब्रेड रेडी करून घेऊया. मी दोन ब्रेड घेतले, त्याच्यावरती बटर लावून घेऊया. व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया. आता ह्यावरती आपण आपला तयार केलेला स्प्रेड लावून घेऊया.
ह्याच्यामध्ये अजूनही तुम्ही व्हेरिएशन करू शकता. तुम्हाला जर पिझ्झा सॉस लावायचं असेल, मिक्स करायचं, तेही तुम्ही इथे मिक्स करू शकता. स्प्रेड तुम्हाला तुमच्या मुलांना जसं आवडत असेल तसं त्याचं तयार करू शकता. पण होऊ शकेल ते मिक्स करून घेतलेलं इझी जातं, जेणेकरून तुम्हाला सेपरेट सगळं लावायची गरज नाही आहे. ते सोयीस्कर होऊन जातं बनवायला. आता ह्यावरती आपण तयार केलेली भाजी ठेवूया. त्याला व्यवस्थित स्प्रेड करून घेऊ पूर्ण ब्रेडवरती सगळ्या ठिकाणातून. ह्या पद्धतीने मुलं बनवली तर मुलं खूप आवडीने खातात आणि बाहेर जिथे हायजेनिक नसतं त्याच्यापेक्षा तरी घरी बनवलेले बेटर असतात. आता ह्याच्यामध्ये मी एक चीजचं स्लाईस टाकलं आहे आणि वरती तिला एक कवर करून घेतलं आहे. या ठिकाणी तुम्ही चीज स्लाईस यूज करू शकता किंवा नॉर्मल चीज क्यूब्स ग्रेट करून पण टाकू शकता. ह्याला वरतून दोन्ही बाजूनी थोडंसं वरतून खाली बटर लावून घेऊ, जेणेकरून आपलं टोस्ट करताना ते त्याला एक टेस्ट पण चांगला येणार आणि ते ड्राय नाही वाटणार. तर ह्याच्यामध्ये तुम्ही दोघांचाही हेतू पूर्ण होतो आहे. मुलांना टेस्ट मिळते, तुम्हाला त्यांना न्यूट्रिशियस भाज्या खायला देता येते. आता मी ह्याला आपण टोस्ट करून घेऊया. आता हे टोस्ट तुम्ही तुमच्या इलेक्ट्रिक टोस्टरमध्ये सुद्धा करू शकता. मी इथे मॅन्युअल टोस्टर यूज करते गॅसवरती गरम, बिकॉज आपल्या सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत. आपल्याला शिजवायची ॲक्च्युली गरज नाही. आपल्याला फक्त त्याला दोन्ही बाजूने टोस्ट करायचं आणि ह्याच्यामध्ये त्या पटापट होतात. त्यामुळे मी ह्या ठिकाणी आता हे गॅसवरचं टोस्टर यूज करते. आता ह्याला एका बाजूने व्यवस्थित 1-2 मिनटं झाली की आपण त्याला एकदा चेक करूया. आणि झालेलं आहे व्यवस्थित, जसं बघू शकतो किती छान सुंदर रंग आलेला आहे. आता आपण ह्याला दुसऱ्या बाजूनी पण टोस्ट करून घेऊया. सो हा आपला तयार झालेला आहे टोस्ट सँडविच. आता ह्याला तुम्ही तुमच्या केचपसोबत किंवा चटणीसोबत कशाहीसोबत त्याला तुम्ही सर्व करू शकता. ही खूप सोपी आणि मला वाटतं हेल्दी रेसिपी पण बनवू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवून बघा.